नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रत्यक्षात इंग्रजी बोलायला सुरुवात करत आहोत. जसं तुम्हाला मी सांगितलं की प्रत्यक्ष व जाणीवपूर्वक व्याकरण आणि टेन्सेस न शिकता देखील इंग्रजी बोलता येऊ शकतं, बोलता येतं. त्याच 2 स्टेप्स आणि 7 टेक्निक्सचा आता आपण अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत. परंतु आजच्या या व्याख्यानाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी आपण देखील वही आणि पेन घेऊन बसावं. कारण हे व्याख्यान पाहत असताना, हा व्हिडिओ पाहत असताना काही रनिंग नोट्स देखील आपल्याला काढायच्या आहेत. कारण नुसता तुम्ही व्हिडिओ पाहिला तर अनेक गोष्टी ह्या लक्षात राहणार नाहीत. त्यामुळं काही रनिंग नोट्स तुम्ही काढायला सुरुवात करा. निश्चितच या रनिंग नोट्सचा आणि या रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चरचा आपल्याला इंग्रजी बोलण्यामध्ये फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला व्याकरण न शिकता किंवा टेन्स न शिकता असं म्हणण्यापेक्षा जाणीवपूर्वक व प्रत्यक्ष व्याकरण न शिकता, जाणीवपूर्वक व प्रत्यक्ष टेन्सेस न शिकता जर बोलायला शिकायचं असेल तर आपल्याला इंग्रजीच्या वैशिष्ट्यांकडे पाहावं लागेल. किंवा जी मातृभाषा मी बोलतो, तुम्ही बोलतात, या मराठी भाषेची रचना आणि या मराठी भाषेच्या रचनेची तुलना आपल्याला इंग्रजी भाषेच्या रचनेशी करावी लागेल. आणि काही समानता, काही वैविध्य, काही भिन्नता आपल्याला यामध्ये शोधावी लागेल. आणि या 2 भाषेतलं समानता, 2 भाषेतलं वैविध्य, 2 भाषेतलं भिन्नता एकदा लक्षामध्ये आली तर मग आपल्याला नेमकं हे कळलं की आम्हाला जे आतापर्यंत आम्ही ज्या पद्धतीनं इंग्रजी शिकत आलो आहोत त्याच पद्धतीनं 2 स्टेप्स आणि 7 टेक्निकच्या साह्यानं इंग्रजी कसं बोलता येईल. निश्चिंत राहा, बोलता तर येणारच आहे. फक्त आपल्याला आजचं लेक्चर हे खूप महत्वाचं आहे. कारण आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मी आपल्याला बोलण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अत्यंत महत्वाच्या परंतु बेसिक अशा गोष्टी सांगणार आहे. एक लक्षात घ्या, आपण फक्त या क्लासला ABCD या मुळाक्षरापासून सुरुवात करत नाहीत. अदरवाईज अत्यंत बेसिक गोष्टीपासून आपण या वर्कशॉपला सुरुवात करणार आहोत. आणि या 10 व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यामध्ये हा निश्चित आत्मविश्वास निर्माण होईल. किंबहुना तुम्ही जर प्रत्येक गोष्ट सांगितलेल्या टेक्निक व्यवस्थित केल्या तर या 10 दिवसाच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून देखील तुम्हाला इंग्रजी सहजपणे बोलता येईल. चला तर मग सुरुवात करूया या वर्कशॉपच्या दुसऱ्या लेक्चरला. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं या ठिकाणी आपल्याला, फक्त आपण आजच्या या लेक्चरमध्ये सुरुवातीलाच एक 4-5 मिनिटं आपण कर्ता आणि कर्म आणि क्रियापद असे व्याकरणातले शब्द आजच्या पुरतेच वापरणार आहेत. कारण मी सांगितलंय की प्रत्यक्ष व्याकरण न शिकता, जाणीवपूर्वक व्याकरण न शिकता आपल्याला हे बोलायला शिकायचंय. आणि म्हणून एक सुरुवातीच्या काळामध्ये एक 5-7 मिनिटं आपल्याला हे शब्द कानावरती पडतील. परंतु यानंतर कर्ता, कर्म, क्रियापद असेही शब्द न उच्चारता काही न्यूमरिकल्स आपण लक्षात ठेवायचे आणि त्याच्या साह्यानं आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायचंय. आता सगळ्यात सुरुवाती लक्षात घ्या की आपण जी भाषा बोलतो मराठी, या मराठीची वाक्यरचना कशी असते. उदा मी जर एक वाक्य घेतलं, रामाने रावणाला ठार मारले. रामाने रावणाला ठार मारले. यात क्रिया कोणती घडते तर ठार मारण्याची. ठार मारण्याची क्रिया कोण करतं तर राम. आणि ही ठार मारण्याची क्रिया कोणावरती घडते किंवा या क्रियेचा फायदा आणि नुकसान कोणाला घडतं तर ते रावणाला. म्हणजे आपण या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं की क्रिया करणाऱ्याला आपण कर्ता म्हणतो. फक्त मी परत सांगतोय, मी व्याकरणाचा उपयोग करणार नाहीये. फक्त 2 सूत्र सांगताना किंवा मराठी आणि इंग्रजी रचनेतला फरक सांगताना कर्ता, कर्म हे शब्द आपण आज वापरायलो आहोत. तर क्रिया करणाऱ्याला आपण कर्ता म्हणतो.
ज्याच्यावरती प्रत्यक्षात क्रिया घडते त्याला आपण कर्म म्हणतो आणि क्रिया दर्शविणारा क्रियावाचक शब्दाला जो क्रियेचा अर्थ पूर्ण करतो त्याला आपण क्रियापद म्हणतो. म्हणजेच आपण काय करायचं की मराठीची जी रचना आहे, वाक्यरचना जी आहे, कर्ता, कर्म व क्रियापद. लक्षात घ्या, मराठीमध्ये जे क्रियापद असतं हे वाक्याच्या शेवटी येतं. पहा, मराठीची वाक्यरचना काय आहे? कर्ता, कर्म, क्रियापद. म्हणजे मराठीमध्ये क्रियापद वाक्याच्या शेवटी येतं. उदाहरणार्थ, रामाने रावणाला ठार मारले या वाक्यामध्ये क्रिया करणारा राम तो झाला कर्ता, ज्याच्यावरती क्रिया प्रत्यक्षात घडली तो झाला कर्म आणि क्रियावाचक शब्द आहे ठार मारली. आपण काय करायचं, कारण आपल्याला जर व्याकरणाचा प्रत्यक्ष जर उपयोग करायचा नसेल, प्रत्यक्षरित्या आपल्याला व्याकरण शिकायचं नसेल किंवा स्ट्रक्चर्स वाक्यरचनेमध्ये अडकायचं नसेल तर आपण काय करूया, यापुढं हा जो क्रिया करणारा शब्द असतो त्याला आपण नंबर देऊया 1. रामाने याला आपण 1 म्हटलं. कर्ता म्हणजे 1 म्हणजे कर्ता, कर्ता म्हणजे क्रिया करणारा. 2, एक तर आपण कर्माला 2 म्हणायचं किंवा पूरक. पूरक म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे शब्द. अर्थ लक्षात घ्या, ज्याच्यावर क्रिया घडते तो कर्म, त्याच्यावर क्रिया घडत नाही परंतु जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो की माझा मित्र शिक्षक आहे, तर माझा मित्र शिक्षक आहे, तर शिक्षक हा जो शब्द आहे हा याच्यावर क्रिया घडत नाहीये. तो वाक्याचा माझा मित्र आहे, माझा मित्र आहे, माझा मित्र आहे म्हटलं की जमत नाही, पण तो शिक्षक आहे, अर्थ पूर्ण करतोय. आणि म्हणून की जो नंबर 2 आहे त्याला आपण कर्म किंवा पूरकला आपण म्हणायचं नंबर 2 आणि क्रियापदाला आपण म्हणायचं नंबर 3. म्हणजेच मराठी वाक्यरचना जी कर्ता, कर्म व क्रियापद असते याला आपण कर्ता, कर्म, क्रियापद न म्हणता आपण याला म्हणायचं 123. 123. 123 म्हणजे 1 म्हणजे कर्ता, 2 म्हणजे कर्म किंवा पूरक आणि 3 म्हणजे क्रियापद. लक्षात घ्या, 123. कारण यानंतरच्या आपल्या बोलण्यामध्ये आपण कर्ता, कर्म असे शब्द न वापरता आपण त्याला हे न्यूमरिकल्स वापरूया. 123. 1 म्हणजे क्रिया करणारा, 2 म्हणजे त्याच्यावर क्रिया घडते किंवा पूरक आणि 3 म्हणजे क्रियापद. 123. आता इंग्रजीमध्ये हे जे वाक्य आहे, रामाने रावणाला ठार मारले, इंग्रजीमध्ये हे वाक्य कसं होतं? रामा किल्ड रावणा. बघा, रामा किल्ड रावणा. इंग्रजीमध्ये आपण रामाला या ठिकाणी म्हणणार आहोत सब्जेक्ट, किल्ड याला म्हटलं आहे वर्ब आणि रावणा ज्याच्यावरती क्रिया घडली त्याला आपण म्हणणार ऑब्जेक्ट. म्हणजे आपण जर सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट इंग्रजी, कर्ता, कर्म, क्रियापद मराठी थोडं या 2 वाक्य रचनेकडे पाहिलं तर लक्षात येतं की क्रियापद जे मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी येतं तेच क्रियापद इंग्रजीमध्ये नेहमी नंबर 2च्या ठिकाणी येतं. आणि म्हणून मराठी म्हटलं की आपण म्हणायचं 123. 1, 2, 3 म्हणजे मराठी आणि 132 कारण आपण 1 कोणाला म्हटलंय? सब्जेक्टला 1 म्हटलंय, ऑब्जेक्टला किंवा कॉम्प्लिमेंटला आपण 2 म्हटलंय, वर्बला आपण नाव दिलं आहे 3 आणि 123 सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्ब, कर्ता, कर्म, क्रियापद ही मराठीतली वाक्यरचना. आणि इंग्लिश म्हटलं की सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट ही इंग्रजी मधली वाक्यरचना. तर या पुढं आपण सब्जेक्टला 1 म्हणायचं, ऑब्जेक्टला किंवा कॉम्प्लिमेंटला आपण 2 म्हणायचं आणि वर्बला 3 म्हणायचं. 123 मराठी, 132 इंग्रजी. मग लक्षात घ्यायचं काय शिकायचं मला? प्रत्यक्षात जर मला व्याकरण शिकायचं नसेल जाणीवपूर्वक, जर मला जाणीवपूर्वक प्रत्यक्षात काळाचा उल्लेख करायचा नसेल तर मला हे लक्षात ठेवायचंय की काही दिवस आपल्याला जाणीवपूर्वक 123 ला 132 करायचं शिकायचंय.
म्हणजेच आम्हाला बोलायचंय मराठीमध्ये, विचार करायचा आहे मराठीमध्ये, परंतु हेच मराठी वाक्य आपल्याला 132 म्हणजे इंग्रजी वाक्य रचनेप्रमाणे बोलायला शिकायचंय. तो माझा मित्र आहे असं म्हणण्यापेक्षा तो आहे माझा मित्र. माझे वडील शिक्षक आहेत, आपण म्हणायचं माझे वडील आहेत शिक्षक. तो गावाला गेला, तो गेला गावाला. माझी आई अंगणात रांगोळी काढत होते, किंवा काल सकाळी माझी आई अंगणामध्ये रांगोळी काढत होते. वाक्य कितीही मोठं असलं, यातले अगोदर आपल्याला 123 चे 132 करायचे. रांगोळी काढणारी कोण? माझी आई. क्रियापद कोणतं आहे? काढत होती. आणि क्रिया कशावरती घडली? तर रांगोळीवरती. माझी आई काढत होती रांगोळी. आपलं 132 रचना झाली. मग हे तीनच आहेत का? नाही, आपल्याला अजून 3 गोष्टी शिकायच्या आहेत. आणि मग आपलं खऱ्या अर्थानं विदाउट ग्रॅमर अँड विदाउट टेन्सेस, लर्निंग कॉन्शियसली अँड डेलिबरेटली, वी आर स्टार्टिंग टू स्पीक इंग्लिश. मग लक्षात ठेवायचं, एक म्हणजे कर्ता, क्रिया करणारा. 2 म्हणजे कर्म, ज्याच्यावरती क्रिया घडते. 3 म्हणजे क्रियापद. यानंतर आपल्याला काही शब्द, काही अंक लक्षात ठेवायचे. पहिला आहे 0. 0 आणि 5. लक्षात घ्या की आपण जे वाक्य आपल्याला बोलायचंय त्याच्यामध्ये जर वेळदर्शक शब्द आले, हे जे वेळदर्शक शब्द असतात हे नेहमी 0 म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला घ्या, किंवा 5 वाक्याच्या शेवटी घ्या. वाक्याच्या सुरुवातीला 0 या नंबरला वेळदर्शक शब्द येतो, किंवा 5 या नंबरला वेळदर्शक शब्द येतो. आणि म्हणून आपलं आता, आणि हे आपलं न्यूमेरिकल कसं होतं? 0 वेळदर्शक शब्द, 1 कर्ता, क्रिया करणारा शब्द, 2 कर्म, ज्याच्यावरती प्रत्यक्षात क्रिया घडते तो, 3 क्रियावाचक, क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद, 4 अजून सांगितला नाही, 5 परत एकदा वेळदर्शक शब्द. म्हणजे वेळदर्शक शब्द एक तर आपण 0 क्रमांकला घेऊ शकतो, किंवा 5 नंबरला घेऊ शकतो. आता राहिलं 4 आणि 6, 2च नंबर. मग एखाद्या वाक्यामध्ये जर ठिकाणदर्शक, स्थळदर्शक, इंडिकेटिंग प्लेस असे शब्द आले तर आपण ते 4 नंबरला घ्यायचे. 0 वेळदर्शक शब्द, 1 कर्ता, 2 कर्म, 3 क्रियापद, 4 वेळदर्शक शब्द, 4 ठिकाणदर्शक शब्द, 5 पुन्हा वेळदर्शक शब्द. आणि याच्या पलीकडे जर वाक्यात काही शब्द आले की एखादी क्रिया कशा रीतीनं घडली हे दाखवणारे रीतवाचक शब्दाला आपण 6 म्हणायचं. आणि आता परत एकदा हे नंबर्स लक्षात ठेवा, व्याकरणाचे नियम लक्षात ठेवायचे नाहीत, नंबर लक्षात ठेवा. 0 वेळदर्शक शब्द, 1 कर्ता, 2 कर्म किंवा पूरक, 3 क्रियापद, 4 ठिकाणदर्शक शब्द, 5 वेळदर्शक शब्द. वेळदर्शक शब्द एक तर 0 ला घ्या किंवा 5 ला घ्या, आणि 6 रीतवाचक शब्द. पण आपलं मराठी स्ट्रक्चर काय आहे? 123. 123. आणि इंग्रजी रचना काय आहे? 132. तुम्हाला मी बोलताना बोललो केवळ 2 स्टेप आणि 7 टेक्निक्स मध्ये आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायची. पहिली स्टेप काय आहे? मग पहिली स्टेप आहे की 123 ला 132 करा. 123 ला 132 करा. या हॉलला 2 खिडक्या आहेत. हे 123 झालं. आपण 132 मध्ये म्हणायचं या हॉलला आहेत 2 खिडक्या. माकडाला शेपटी असते, आपण म्हणायचं माकडाला असते शेपटी. 123 ला 132 मध्ये घ्या. म्हणजेच जे वाक्य मला इंग्रजीमध्ये बोलायचं, इंग्रजीमध्ये लिहायचंय, त्यातला कर्ता अगोदर घ्या, त्यातलं क्रियापद नंतर घ्या, आणि उरलेला घटक नंतर घ्या. म्हणजे 1 3 1 3 2 0 1 3 2 4 5 6
0132456 ही वाक्यरचना लक्षात ठेवा. ही इंग्रजीची आहे. मराठीची कशी असते 012345 इंग्लिश कसं असतं 0132 0132 123 132 123 132 हे फक्त लक्षात ठेवायचंय. आणि मग लक्षात ठेवायचं यातलं 0 नंबरचा शब्द कोणता आहे, 5 नंबरचा शब्द कोणता आहे, 4 नंबरचा शब्द कोणता आहे, 6 नंबरचा शब्द कोणता आहे. ही आपली पहिली स्टेप आहे की ज्या वाक्याला मला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे त्या वाक्यातल्या या गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा जाणीवपूर्वक कराव्या लागतील. आणि मग काही जणांचं असं म्हणणं की मग सर आम्हाला शिकायला किती वेळ लागेल, हे सुरुवातीला वाटेल, परंतु हे 10 लेक्चर होता होता नाही, उद्या किंवा परवाच्याच व्हिडिओ पर्यंत तुम्हाला इंग्रजी यायला लागेल. मी लक्षात घेतो कोणतंही कौशल्य शिकत असताना ते अगोदर जाणीवपूर्वक तुम्हाला करून पाहावं लागेल. फक्त आज जे सांगाल ते तुम्हाला पाठ करावं लागेल, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, उद्यापासून नाही. आज जेवढी माहिती देणार आहे तेवढी माहिती उद्यापासून नसणार आहे. उद्यापासून केवळ 3-4 ओळीच शिकवणार आणि बाकी सर्व सराव असणार आहे. ओके. आणि म्हणून पहिली स्टेप, 2 स्टेप आहेत. पहिली स्टेप 123 ला 132 करा. समजा असं जर वाक्य असतं पहिले 3 प्रश्न खूप अवघड होते, पहिले 3 प्रश्न खूप अवघड होते. काय म्हणाले 132 मध्ये, पहिल्यांदा मराठीमध्येच म्हणायचंय, फक्त 132 मध्ये म्हणायचं पहिले 3 प्रश्न होते खूप अवघड. पहिले 3 प्रश्न होते खूप अवघड ही झाली पहिली स्टेप. मग दुसरी स्टेप काय, मी बोललो ना 2 स्टेप 7 टेक्निक्स. पहिली स्टेप 123 ला 132 करा. 123 चं 132 करताना वाक्य कितीही मोठं आलं तर अगोदर त्यातला 132 शोधायचा, त्यानंतर 0 वेळदर्शक शब्द, 4 ठिकाणदर्शक शब्द, 5 परत वेळदर्शक शब्द, 6 रीतदर्शक शब्द. आणि जो शब्द वाक्यात नसतो त्याची जागा पुढील शब्द घेणार आहे हे लक्षात ठेवायचं. पहिली स्टेप 123 ला 132 करा आणि दुसरी स्टेप शब्दशः भाषांतर करा. पहिली स्टेप 123 ला 132 करा आणि दुसरी स्टेप शब्दशः भाषांतर करा. आता भाषांतर करा म्हटल्यानंतर आपल्याला शब्दसाठा तयार करावा लागेल. ओके. आता आपण या 2 स्टेपचा प्रत्यक्षात उपयोग करूया. म्हणजे मी जर असं एक वाक्य घेतलं कोणतं की पहिले 3 प्रश्न खूप अवघड होते, मी जर असं म्हटलं पहिले 3 प्रश्न खूप अवघड होते, ते 132 काय होतं तर पहिले 3 प्रश्न होते खूप अवघड. पहिले 3 प्रश्न होते खूप अवघड. पहिलेला आपण काय म्हणतो फर्स्ट, 3 ला आपण काय म्हणतो 3. प्रश्न अनेक आहेत, काय म्हणणार क्वेश्चन्स. होते आपण अजून शिकायला सुरुवात केली नाही तरी पण सांगतो होतेला आपण म्हणणार वेअर. खूप व्हेरी, अवघड, डिफिकल्ट किंवा हार्ड. पूर्ण वाक्य पहिले 3 प्रश्न होते खूप अवघड. फर्स्ट 3 क्वेश्चन्स वेअर व्हेरी डिफिकल्ट. आलं लक्षामध्ये. म्हणजे 123 ला 132 अगोदर आपण इंग्रजी भाषांतराकडे चाललो नाही तर आपण अजून शिकायला सुरुवात केली नाही. फक्त 123 ला 132 आज गुणगुणत राहा. या हॉलला 2 खिडक्या आहेत, या हॉलला आहेत 2 खिडक्या. तो माझा मित्र आहे, आपण म्हणायचं तो आहे माझा मित्र. गाईला शिंगे असतात, गाईला असतात शिंगे. कळतंय. माकडाला शेपटी असते, माकडाला असते शेपटी. माझे काका शिक्षक होते, माझे काका होते शिक्षक. उद्या आम्ही नागपूरला असू, उद्या आम्ही असू नागपूरला. आता काही क्रियापद संयुक्त क्रियापद, जोड क्रियापद असतात, त्यांचं काय करायचं बघा. संयुक्त असत तर अगोदर सहाय्यकारी क्रियापद घ्या, मग मूळ क्रियापद घ्या. जसं की
मी पतंग उडवत आहे. आता आपण काय म्हणायचं? मी आहे उडवत पतंग. तो जेवत होता, तो होता जेवत. मुले मैदानावर क्रिकेट खेळत होती. मुले होती खेळत क्रिकेट मैदानावर. काल सकाळी मुले मैदानावर क्रिकेट खेळत होती. काल सकाळी वेळ दाखवणार आहे, झिरोला घेतला. मुले होती खेळत क्रिकेट मैदानावर असं आपण म्हणायचं. तिने निबंध लिहिलेला आहे. तिने आहे लिहिलेला निबंध आपण असं म्हणायचं. सूर्य पूर्वेला उगवतो. सूर्य उगवतो पूर्वेला. रोज सूर्य पूर्वेला उगवतो. रोज सूर्य उगवतो पूर्वेला. सूर्य उगवतो पूर्वेला रोज आपण असं देखील याला म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला हे सराव करावा लागेल. या जिन्याला 7 पायऱ्या आहेत. आपण म्हणणार या जिन्याला आहेत 7 पायऱ्या. यावर्षी आंबे खूप महाग आहेत. आपण म्हणायचं यावर्षी वेळ दाखवतोय आंबे आहेत खूप महाग. कळतंय ना? म्हणजे आपल्याला तो मुलगा खूप हुशार आहे. आपण काय म्हणणार? तो मुलगा आहे खूप हुशार. ती माझी धाकटी बहीण आहे. ती आहे माझी धाकटी बहीण. ते आमचे घर आहे. ते आहे आमचे घर आपण असं म्हणायचं. त्याच्याकडे इंग्रजीचे पुस्तक नाही. त्याच्याकडे इंग्रजीचे पुस्तक नाही. आपण म्हणणार 132 मध्ये त्याच्याकडे नाही इंग्रजीचे पुस्तक. त्या शिकाऱ्याकडे 2 बंदुकी होत्या. त्या शिकाऱ्याकडे 2 बंदुकी होत्या. आपण म्हणणार त्या शिकाऱ्याकडे होत्या 2 बंदुकी. मला चहा खूप आवडतो. मला चहा खूप आवडतो. आपण म्हणायचं मला आवडतो चहा खूप. राजू एक गाणे गाईल. राजू एक गाणे गाईल. आपण म्हणायचं राजू गाईल एक गाणे. मी इंग्रजीत चांगले गुण मिळवील. आपण म्हणायचं मी मिळवील चांगले गुण इंग्रजीत. त्यानंतर माझे काका दरवर्षी घर रंगवतात. माझे काका दरवर्षी घर रंगवतात. आपण म्हणायचं दरवर्षी माझे काका रंगवतात घर. दरवर्षी माझे काका रंगवतात घर. माझे काका रंगवतात घर दरवर्षी. कारण वेळ दाखवणारा शब्द हा सुरुवातीला पण चालतो आणि शेवटी पण चालतो. ती हा दरवाजा सहज उघडेल. ती हा दरवाजा सहज उघडेल. आपण म्हणायचं ती उघडेल हा दरवाजा सहज. ती उघडेल हा दरवाजा सहज. या पद्धतीनं आपल्याला 123 चं 132 करावं लागेल. तो चित्र काढत आहे. तो चित्र काढत आहे. आपण म्हणायचं तो आहे काढत चित्र. तो आहे काढत चित्र. किंवा शिक्षक वर्गात चित्र दाखवत आहेत. शिक्षक आहेत दाखवत चित्र वर्गात. शिक्षक आहेत दाखवत चित्र वर्गात. पहिली स्टेप आहे. किंवा त्यांनी सामना जिंकलेला होता. त्यांनी होता जिंकलेला सामना. त्यांनी होता जिंकलेला सामना. 123 ला 132 करा. 1 म्हणजे कर्ता, 2 म्हणजे कर्म किंवा पूरक, 3 म्हणजे क्रियापद, 0 आणि 5 म्हणजे वेळदर्शक शब्द, 4 म्हणजे ठिकाणदर्शक शब्द आणि 6 म्हणजे रीतदर्शक शब्द. पहिली स्टेप आहे 123 ला 132 करा. आणि दुसरी स्टेप शब्दशः त्याचं भाषांतर करा. शब्दशः त्याचं भाषांतर करा. जे आपण उद्याच्या लेक्चर पासून त्या गोष्टी पाहणार आहोत.
म्हणजे खरंच हे साध्य होतं का? होय, मनात आणाल, विचार कराल, असं प्रत्येक वाक्य तुम्हाला या स्टेपनं इंग्रजीमध्ये तयार करता येईल, इंग्रजीमध्ये ते बोलता देखील येईल. स्टेप 1 कळाली असेल की पहिल्या स्टेपमध्ये काय सांगितलं, 123 ला 132 करा. 123 चे 132 करताना 0 ओळखा. 1 म्हणजे काय, 2 म्हणजे काय, 3 म्हणजे काय, 4 म्हणजे काय, 5 म्हणजे काय, 6 म्हणजे काय ओळखा. वाक्य कितीही मोठं दिलं, काल सकाळी माझ्या आईने अंगणात एक रांगोळी काढली, यातले 132 अगोदर ओळखा. माझ्या आईने काढली एक रांगोळी, उरलेले शब्द लावा. काल सकाळी माझ्या आईने काढली एक रांगोळी अंगणात. आणि मग याला शब्दशः भाषांतर करायचंय. काल सकाळी, यस्टरडे मॉर्निंग, माझ्या माय, आईने मदर, काढली ड्रीव रांगोळी. मोजता येते पण मोजायचं नाही. वाक्यामध्ये जी गोष्ट मोजता येते पण तिथं मोजायची नाहीये, मोजायची असेल तर 1 2 3 म्हणायचं. मोजता येते पण मोजायची नसेल तर आपण अ किंवा अँड म्हणायचं. यस्टरडे मॉर्निंग माय मदर ड्रीव अ रंगोली. रांगोळी मोजता येते पण मोजायची नाही. इन द यार्ड. यस्टरडे मॉर्निंग माय मदर ड्रीव अ रंगोली इन द यार्ड. किंवा लास्ट मॉर्निंग माय मदर ड्रीव अ रंगोली इन द यार्ड. दुसरं वाक्य, काल मी पतंग बनवत होतो. 132. काल मी होतो बनवत पतंग. काल, यस्टरडे, लास्ट डे, मी, आय, होतो, वॉज. आता बनवतला काय म्हणायचं? मूळ क्रियापदाला जर त लागलं, मराठीमध्ये मूळ क्रियापदाला त लागलं तर इंग्रजीमध्ये आपण त्याला आयएनजी म्हणतो. म्हणून यस्टरडे आय वॉज बनवत, तो लागलं आयएनजी, मेकिंग अ काइट. यस्टरडे आय वॉज मेकिंग अ काइट. शिक्षक वर्गात चित्र दाखवत आहेत. शिक्षक आहेत दाखवत चित्र वर्गात. शिक्षक टीचर. आहेत इज, दाखवलेला शब्द शो आहे. दाखवत शोईंग. टीचर इज शोईंग. चित्र मोजता येतं, मोजायचं नाही, मग अ म्हणा. टीचर इज शोईंग अ पिक्चर वर्गात इन द क्लास. द टीचर इज शोईंग अ पिक्चर इन द क्लास, असा त्याचा अर्थ होतो. किंवा माकडाला शेपटी असते. माकडाला असते शेपटी. माकडाला म्हणायचं मंकी. आता इथं असतेला काय म्हणायचं? जेव्हा एकला म्हणजे कर्त्यास लाकडे जवळ असतात. टेक्निक बघा. जेव्हा कर्त्यास लाकडे जवळ असतात म्हणजे कर्त्याला स, ला, कडे, जवळ आणि ना असं अक्षर लागलेलं असतं, अशा वेळेस आहे असतेला हॅज म्हणतात. होता, होती, होतेला हॅड म्हणतात. असेल, असेन, असतीलला शाल हॅव, विल हॅव म्हणतात. माकडाला असते शेपटी, मंकी. असते हॅज, शेपटी मोजता येते, मोजायची नाही. अ टेल, मंकी हॅज अ टेल, असा त्याचा अर्थ होतो. किंवा तिच्याकडे माझे इंग्रजीचे पुस्तक आहे. तिच्याकडे आहे माझे इंग्रजीचे पुस्तक. तिच्याकडे शी, कडे आहे हॅज, माझे माय, इंग्रजीचे पुस्तक इंग्लिश बुक. शी हॅज माय इंग्लिश बुक. भारत माझा देश आहे. भारत आहे माझा देश. इंडिया इज माय कंट्री. पहिले 3 प्रश्न खूप अवघड होते. पहिले 3 प्रश्न होते खूप अवघड. फर्स्ट 3 क्वेश्चन्स वेअर व्हेरी डिफिकल्ट. तो माझा भाऊ आहे. तो आहे माझा भाऊ. ही इज माय ब्रदर. म्हणून पहिल्यांदा काय सांगितलं? 2 स्टेप्स.
ह्या आपल्या लक्षात ठेवायच्या. 123 ला 132 करा आणि शब्दशः भाषांतर करा. आता इंग्रजीमध्ये आपण 123 ला 132 करणं शिकणार आहोत, करायला शिकणार आहोत. पण हे 1 आणि 2 किती असतात हे आपल्याला माहित पाहिजे. आणि म्हणून पुढचे काही मिनिटं हे अतिशय महत्वाचे आहे. आपल्याला जाणीवपूर्वक 1 म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी कोण आला आहे आणि 2 म्हणजे कर्माच्या ठिकाणी कोण आला आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे, किंबहुना ते पाठच असलं पाहिजे. आणि म्हणून 1 म्हणजे कर्ता आणि 2 म्हणजे कर्म. तुम्ही एक चार्ट तयार केला पाहिजे 4 कॉलमचा. पहिले 2 कॉलम हे 1 म्हणजे कर्त्या करता, दुसरे 2 कॉलम 2 म्हणजे कर्मा करता. पहिल्यातला पहिला कॉलम मराठी करता, पहिल्यातला दुसरा कॉलम त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, दुसऱ्यातला पहिला कॉलम मराठी करता, पहिल्यातला दुसऱ्यातला दुसरा कॉलम हा इंग्रजी करता, इंग्रजीत काय म्हणतात. केवळ 6च करते आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके, तुम्ही जे बोलायला आहात त्यामध्ये नंबर 1 कर्त्याच्या ठिकाणी समजा शब्द आला मी शिक्षक आहे. नंबर 1 कोण आहे, मी. मला बरेच मित्र आहेत. नंबर 1 ला कोण आलं, मला. माझ्याकडे एक जुनी सायकल आहे, माझ्याकडे. माझ्याजवळ 10 रुपयेच होते, माझ्याजवळ. जर मराठीमध्ये नंबर 1 च्या ठिकाणी मी, मला, माझ्याकडे, माझ्याजवळ आलं तर याला इंग्रजीमध्ये एकच शब्द आहे, तो म्हणजे आय. परत लक्षात घ्या, मी, मला, माझ्याकडे, माझ्याजवळ आपण म्हणायचं आय. अनसीन पॅसेज आहे, इंग्रजी वर्तमानपत्र, इंग्रजी पुस्तक वाचायला, तर आयचा अर्थ काय घेणार तुम्ही. आय म्हणजे मी, मला, माझ्याकडे, माझ्याजवळ. उलट मी, मला, माझ्याकडे, माझ्याजवळ हा शब्द 1 ला आला तर इंग्लिशमध्ये म्हणायचं आय. आणि तो शब्द नंबर 2 म्हणजे कर्माच्या ठिकाणी आला, त्याने मला पाहिलं, त्याने मला बोलावलं, तो माझ्याशी बोलला, तो माझ्यासोबत तेथे आला, तो माझ्यासाठी माझ्याकरिता सर्व काही करतो, तो माझ्याबद्दलच तुम्हाला सांगत होता. नंबर 2 ला म्हणजे कर्माच्या ठिकाणी मला आलं, आपण म्हणायचं मी. माझ्याशी टू मी, माझ्यासाठी माझ्याकरिता फॉर मी, माझ्यासह माझ्यासोबत विथ मी, माझ्याबद्दल ऑफ मी, अबाउट मी. हे दोन्हीकडनं अर्थ पाठ ठेवायचे. मी, मला, टू मी, माझ्याशी, फॉर मी, माझ्यासाठी माझ्याकरिता, विथ मी, माझ्यासह माझ्यासोबत, ऑफ मी, अबाउट मी, माझ्याबद्दल. हे दोन्हीकडनं पाठ ठेवायचं. मग पहिला शब्द हा 1 अक्षरी होता, आय. दुसरा शब्द हा 2 अक्षरी, आम्ही, आपण. नंबर 1 च्या ठिकाणी जर आम्ही, आपण म्हणायचं वी. आम्हाला, आपल्याला आपण म्हणायचं वी. आमच्याकडे, आमच्या जवळ आपण म्हणायचं वी. आपल्याकडे, आपल्या जवळ आपण म्हणायचं वी. आम्हाला, आपल्याला आपण म्हणायचं वी. बघा, हे सगळे शब्द नंबर 1 ला आले. आम्ही, आम्हाला, वी. आपण, आपल्याला, वी. आपल्याकडे, आपल्या जवळ, वी. आमच्याकडे, आमच्या जवळ, वी. पण हे शब्द नंबर 2 ला आले, त्याने आम्हाला पाहिले, तो आपल्याशी बोलला, तो आपल्याबद्दल बोलला, तो आपल्यासाठी बोलला, तो आपल्याकरिता बोलला, तो आमच्यासाठी आला. नंबर 2 ला आलं तर आम्हाला, आपल्याला आपण म्हणायचं अस. आमच्याशी, आपल्याशी आपण म्हणायचं टू अस. आमच्यासाठी, आमच्याकरिता आपण म्हणायचं फॉर अस. आपल्यासाठी, आपल्याकरिता आपण म्हणायचं फॉर अस. आमच्यासह, आमच्यासोबत आपण म्हणायचं विथ अस. आपल्यासह, आपल्यासोबत विथ अस. आमच्याबद्दल किंवा आपल्याबद्दल म्हणला तर आपण म्हणायचं ऑफ अस, अबाउट अस.
तिसरा शब्द, पहिला 1 अंकी आय, दुसरा 2 अंकी वी, तिसरा 3 अंकी शब्द. नंबर 1 च्या ठिकाणी जर आला तू, तुम्ही, आपण म्हणायचं यू. तुला पण यू, तुम्हीला पण यू. तुला, तुम्हाला आपण म्हणायचं यू. तुझ्या जवळ, तुझ्याकडे आपण म्हणायचं यू. तुमच्याकडे, तुमच्या जवळ आपण म्हणायचं यू. म्हणजे तू, तुला, तुम्हाला, तुझ्याकडे, तुझ्याजवळ, तुमच्याकडे, तुमच्या जवळ आपण म्हणायचं यू. पण हा शब्द नंबर 2 ला आला. मी तुला पाहिलं, मी तुम्हाला पाहिलं, आपण म्हणायचं यू. तुला, तुम्हाला, यू. तुझ्याशी, तुमच्याशी आपण म्हणायचं टू यू. तुझ्यासाठी, तुझ्याकरिता, फॉर यू. तुमच्यासाठी, तुमच्याकरिता, फॉर यू. तुझ्यासह, तुझ्यासोबत, विथ यू. तुमच्यासह, तुमच्यासोबत आपण म्हणायचं विथ यू. तुझ्याबद्दल, तुमच्याबद्दल आपण म्हणायचं ऑफ यू, अबाउट यू. हे पाठ लागणार आहे. फक्त आज सांगाल तेवढंच पाठ करायचंय. चौथा शब्द हा 4 अंकी, पहिला 1 अंकी आय, दुसरा 2 अंकी वी, तिसरा 3 अंकी यू, चौथा 4 अंकी आहे. ते माझे मित्र होते. त्यांना यातलं काही माहित नव्हतं. त्यांनीच मला सांगितलं. त्यांच्याकडे, त्यांच्या जवळ. जर नंबर 1 च्या ठिकाणी त्यांना, त्यांच्याकडे, त्यांच्या जवळ आलं तर त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं दे. नंबर 1 ला आलं तर. पण मी त्यांना पाहिलं, नंबर 2 ला आलं देम. मी त्यांच्याशी बोललो, त्यांच्याशी टू देम. मी त्यांच्यासाठी, त्यांच्याकरिता बोललो, त्यांच्यासाठी, त्यांच्याकरिता फॉर देम. मी त्यांच्या सोबत बोललो, मी त्यांच्यासह गेलो, विथ देम. मी त्यांच्याबद्दल बोललो, ऑफ देम, अबाउट देम. पाचवं 1, 2, 3, 4. 4 नंतर 3 आणि 2 कडे यायचं. मग कुठला शब्द आहे? ती मुलगी आहे. तिनेच मला सांगितलं. तिला यातलं काही माहित नव्हतं. तिच्याकडे पैसे नव्हते. तिच्याजवळ सायकल नव्हती. म्हणजे नंबर 1 ला तिने, तिला, तिच्याकडे आणि तिच्या जवळ आलं तर इंग्रजीमध्ये त्याला म्हणायचं शी. पण मी तिला पाहिलं, तिला हर. मी तिच्याशी बोललो, टू हर. मी तिच्यासाठी, तिच्याकरिता बोललो, फॉर हर. मी तिच्यासह, तिच्या सोबत बोललो, विथ हर. मी तिच्याबद्दल बोललो, ऑफ हर, अबाउट हर. आणि शेवटचं 2, तो मुलगा आहे. त्याने मला बोलावलं. त्याला यातलं काही माहित नाही. त्याच्याकडे एक जुना कॅमेरा होता. त्याच्याजवळ पुस्तक नव्हतं. त्याला, त्याच्याकडे, त्याच्या जवळ आपण म्हणायचं ही. मी त्याला पाहिलं, नंबर 2 ला आला हिम. मी त्याच्याशी बोललो, त्याच्याशी टू हिम. त्याच्यासाठी, त्याच्याकरिता फॉर हिम. त्याच्यासह, त्याच्यासोबत विथ हिम. त्याच्याबद्दल ऑफ हिम, अबाउट हिम. याच्या व्यतिरिक्त इंग्रजीमध्ये कुठलंही नाम कर्त्याच्या ठिकाणी आलं आणि त्याला कोणतंही अक्षर लागलं तर इंग्रजीत फरक पडत नाही. राजू, आपण राजू म्हणायचं. राजूने, राजू म्हणायचं. राजूला, राजू म्हणायचं. राजूकडे, राजू म्हणायचं. राजू जवळ, आपण राजूच म्हणायचं. विद्यार्थी, स्टुडंट, बरोबर. विद्यार्थ्याने, स्टुडंट. विद्यार्थ्याला, स्टुडंट. विद्यार्थ्याकडे, स्टुडंट. विद्यार्थ्याजवळ, स्टुडंट. म्हणजे नंबर 1 ला कोणताही शब्द आला तर इंग्रजीमध्ये फरक पडत नाही. पण नंबर 2 ला राजूला, राजू. राजूशी, टू राजू. राजूसाठी, राजू करिता, फॉर राजू. राजूसह, राजू सोबत, विथ राजू. आणि राजू बद्दल, ऑफ राजू, अबाउट राजू. हे जे मी तुम्हाला आता 6 नंबर 1 म्हणजे कर्ते सांगितले, 6 नंबर 2 कर्म सांगितलेत. हा तक्ता तुम्हाला पाठच करायचा आहे दोन्हीकडनं. मी, मला, माझ्याकडे, माझ्याजवळ. आय म्हणजे मी, मला, माझ्याकडे, माझ्याजवळ. मला, मी. माझ्याशी, टू मी. माझ्यासाठी, माझ्याकरिता, फॉर मी. माझ्यासह, माझ्यासोबत, विथ मी. माझ्याबद्दल, ऑफ मी, अबाउट मी. हेच उलटं पाठ असलं. 6चा तक्ता पाठच करायचा. याच्यापेक्षा अजून आपल्याला काही शब्द हे मुखोद्गत करायचे. ते एकदा शब्द झालं की आजचं आपलं हे जे व्हिडिओ आहे तो संपल. मग हे शब्द कोणते आहेत? हे शब्द आहेत इकडे, इथे,
आपण म्हणायचं हिअर, HERE. इकडे इथे हिअर म्हणायचं. तेथे तिकडे, तेथे तिकडे आपण म्हणायचं देअर, THERE. जवळची एक व्यक्ती एक वस्तू आपल्याला दाखवताना आपण म्हणलं हा, ही, हे, आपण म्हणायचं धिस. दूरची एक व्यक्ती एक वस्तू दाखवायची आपण म्हणलं तो, ती, ते, आपण म्हणायचं दॅट. जवळच्या अनेक व्यक्ती अनेक वस्तू दाखवतो आपण म्हटलं हे, ह्या, ही, आपण म्हणायचं दीज, THESE. अनेकेत, दूरच्या त्या, ते, त्या, ती, आपण म्हणायचं दीज, THESE. हे आपल्याला पाठ पाहिजे. हा, ही, हे, धिस. हे, ह्या, ही, दीज. तो, ती, ते, दॅट. ते, त्या, ती, दोज. येथे इकडे हिअर, तेथे तिकडे देअर. त्यानंतर माझा, माझी, माझे, माझ्या, आपण म्हणायचं माय. कळतंय ना? आमचा, आमची, आमचे, आमच्या, आवर, OUR. आपला, आपली, आपले, आपल्या, आवर, OUR. तुझा, तुझी, तुझे, तुझ्या, आपण म्हणायचं युअर, YOUR. तुमचा, तुमची, तुमचे, तुमच्या, आपण म्हणायचं युअर, YOUR. त्याचा, त्याची, त्याचे, त्याच्या, आपण म्हणायचं हिज, HIS. तिचा, तिची, तिचे, तिच्या, हर. तिला, हर. तिचा, हर. दोन्हीकडे हर आहे. त्यांचा, त्यांची, त्यांचे, त्यांच्या, देअर, THEIR. तेथे तिकडे देअर, पण तेथे तिकडेचा देअर कोणता, THERE. त्यांचा, त्यांची, त्यांचे, त्यांच्याचा देअर कोणता, THEIR. मी स्वतः, मला स्वतःला, मायसेल्फ. आम्ही स्वतः, आम्हाला स्वतःला, आवर सेल्स. आपण स्वतः, आपल्याला स्वतःला, आवर सेल्स. तू स्वतः, तुला स्वतःला, युअर सेल्फ, SELF. तुम्ही स्वतः, तुम्हाला स्वतःला, युअर सेल्व्स, SELVES. तो स्वतः, त्याने स्वतः, त्याला स्वतःला, हिमसेल्फ. ती स्वतः, तिने स्वतः, तिला स्वतःला, हर सेल्फ. ते स्वतः, त्यांनी स्वतः, त्यांना स्वतःला, देमसेल्व्स. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अत्यंत बेसिक तुम्ही आम्ही पहिलीपासून शिकत आलो. पण या पुढच्या 7 टेक्निकच्या मदतीने आम्हाला इंग्रजी बोलता येण्याकरता आज जे जे सांगितलं हा पाया आहे. याला लिहून घ्या, याला पाठ करा, याला लक्षात ठेवा. अत्यंत बेसिक आहे. आपण आय पासून शिकलो, फक्त ABCD आज सांगितलेले नाही. पण हा पाया तुम्ही जर लक्षात ठेवला, पाठांतर केला, तर मी तुम्हाला परत सांगतो की चौथ्या लेक्चर, आज दुसरं आहे, उद्या तिसरा आणि चौथ्या लेक्चर पासनं तुम्हाला इंग्रजी बोलता यायला सुरुवात झालेली असेल. पण आजचं बेसिक पाठांतर केलं तर हे लिहून घ्या, पाठ करा, वारंवार वाचा. तर मित्रांनो, आज आपण 2 ज्या स्टेप कोणत्या त्या अभ्यासल्या आणि इंग्रजी संभाषणाकरता पुढच्या ज्या 7 टेक्निक आहेत त्याकरता उपयुक्त असलेले काही शब्द मी तुम्हाला सांगितले. आजचा हा भाग हा पाठांतरावर भर देणारा अधिक आहे. आजच्या गोष्टी आपण जर पाठ केल्या तर उद्यापासूनच तुम्हाला रिझल्ट मिळायला सुरुवात होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. उद्या परत भेटूया पहिल्या टेक्निकसह. तोपर्यंत नमस्कार.